आता बातमी संजय गायकवाडांच्या एका वादग्रस्त विधानाची। माझे कमिशनचे 35 कोटी मी कार्यकर्त्यांना दिले आणि जे कार्यकर्ते सायकलवर फिरायचे ते आता फॉर्च्युनर मध्ये फिरतात असं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाडांनी केलं। दरम्यान कामाचे पैसे बोलण्याऐवजी मी कमिशनचे पैसे बोललो अशी सारवासारव या वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय गायकवाडांनी केली आहे। आमच्या मतदारसंघात कोणी एक माणूस सांगणार नाही की आम्ही कोणाचा छळ केला म्हणून। आमची ताकद आम्ही गोरगरिबांना सपोर्ट देण्याकरता कार्यकर्त्यांना ताकदवर देण्याकरता माझ्यासोबत सायकलवर फिरणारे कार्यकर्ते आज फॉर्च्युनरमध्ये फिरतात। एवढी जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं की तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुम्ही स्ट्रॉंग झाले तर मी स्ट्रॉंग त्या ठिकाणी होईल। बोलण्यामध्ये काही अर्थ नाही, तो शब्द चुकून तोंडातून बाहेर पडलेला आहे। माझा हात 3 महिन्यापासून मी वर्किंगमध्ये नाही, त्याच्यामुळे काही मेसेज माझ्या ब्लॉक झाल्या म्हणून माझी बोबडी त्या ठिकाणी बोलताना वळते। तर मी हे शब्द वापरला होता की सारखे ठेकेदार मला कामं मागायला यायचे आणि तेच कामं करायचे, पण काही कार्यकर्ते म्हणे आम्हाला पण कामाची गरज आहे म्हणून 35 कोटीची कामं मी कार्यकर्त्यांना वाटली असा तो शब्द मला बोलायचा होता। पण 35 कोटीची कामं वाटायच्या ऐवजी तो कमिशनचा शब्द तोंडामध्ये आला। तर भाजप नेत्यांवर टीका करताना संजय गायकवाडांची जीभ घसरली आहे। संजय गायकवाड यांची नाव न घेता आमदार श्वेता महालेंवर टीका पाहायला मिळते। मित्र पक्षानं कार्यकर्त्यांवर अन्याय केल्यास गाठ माझ्याशी आहे असं गायकवाड या ठिकाणी म्हणाले। चिखली मतदारसंघामध्ये आपण जे चित्र पाहून राहिलो, आम्हाला असं वाटलं आपला मित्र पक्ष आम्ही दुर्लक्ष केलं, आम्ही कधी लक्ष घातलं नाही। म्हणजे मी त्या मतदारसंघात पाहिलं की इतका भयानक त्रास कार्यकर्त्यांना आहे। पण आता जेव्हापासून माझ्याकडे प्रकरण आलं, आता कोणाची तुम्हाला त्रास देणार आहे। अरे आम्ही तर आखाड्यातले, मैदानातले, तुम्ही तर घरातले आणि इकडे नातं। आता मी आज काय नाही बोलत, तुम्हाला भाषणात बोलेन, पण काळजी करू नका। शिवसेना आपल्याला चिखली तालुक्यात ताकदीने वाढवायची।